एक शेतकरी होता. त्याला त्याच्या पूर्वजांकडून भरपूर संपत्ती वारशाने मिळाली होती. त्यामुळे त्याला कधीही कशाची कमतरता भासली नाही. तो दिवसभर मित्रांसोबत गप्पा मारत बसायचा. त्याने सर्व काम नोकरावर सोपवले होते, ज्याचा फायदा नोकर घेत असत. त्यामुळे त्याची संपत्ती कमी होत चाललेली होती. पण शेतकऱ्याकडे त्याच्या मौजमजेतून वेळ मिळत नव्हता. त्याने याकडे लक्ष दिले नाही. एके दिवशी त्याचा एक जुना मित्र त्याला भेटायला आला. जेव्हा त्याने सर्व काही पाहिले तेव्हा त्याला खूप वाईट वाटले. त्याने शेतकऱ्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. मग त्याच्या मित्राने उपाय काढला. त्याने शेतकऱ्याला सांगितले की येथून थोड्या अंतरावर एक बाबाजी राहतात. ते संपत्ती मिळवण्याचे उपाय सांगतात. तूही तिथे जा. शेतकरी लगेच होकार दिला. दोघी बाबाजींकडे गेले. बाबाजींनी शेतकऱ्याला सांगितले, सूर्योदयाच्या वेळी तुमच्या गोदामात, गोठ्यात आणि घरात एक पांढरा नीलकंठ पक्षी येतो. जर तू त्याला पाहिले तर तुझी संपत्ती वाढू लागेल. शेतकरी दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठला आणि गोठ्याकडे गेला. तिथे पोहोचल्यावर त्याला एक नोकर गव्हाची पोती विकत असल्याचे दिसले. मालकाला पाहून तो घाबरला. शेतकऱ्याने त्याला फटकारले. तेव्हा त्याने कबूल केले की तो अनेकदा धान्य चोरतो आणि विकतो. शेतकऱ्याने त्याला कामावरून काढून टाकले. मग तो गोशाळेत पोहोचला, जेथे त्याने पाहिले की गोशाळेचा कर्मचारी दूध विकून पैसे स्वतः ठेवत होता. शेतकऱ्याने त्याला फटकारले आणि व्यवस्थित काम करण्याचा सल्ला दिला. दोन्ही ठिकाणी पांढरा नीलकंठ पक्षी न सापडल्याने तो घरी पोहोचला. तेथे त्याने पाहिले की घरात सर्वजण झोपले होते. ती मोलकरीण घरातील मौल्यवान भांडी चोरत आहे. शेतकऱ्याने तिलाही कामावरून काढून टाकले. आता शेतकरी पांढऱ्या नीलकंठाच्या शोधात दररोज गोदामात, गोठ्यात आणि घरात फिरू लागला. त्याच्या भीतीमुळे कर्मचारी व्यवस्थित काम करू लागले, ज्यामुळे त्याची संपत्ती वाढू लागली. पण त्याला पांढऱ्या नीलकंठाचे दर्शन मिळाले नाही. निराश होऊन तो एके दिवशी पुन्हा बाबांकडे गेला. त्याने बाबांना सांगितले की खूप प्रयत्न करूनही त्याला पांढऱ्या नीलकंठ पक्षाचे दर्शन मिळाले नाही. बाबा हसले आणि म्हणाले, तुला पांढऱ्या नीलकंठ पक्षाचे दर्शन झाले आहे. तो पांढरा नीलकंठ पक्षी तुझे कर्तव्य आहे. कर्तव्य बजावल्यानेच लक्ष्मी येते. तात्पर्य, आपले कर्तव्य पाळले पाहिजे, यामुळेच प्रगती होते.